नमस्कार, आपण पाहत आहात आपली सांगली न्यूज. तर एक 5-6 दिवस झाले तुम्ही कानावर ऐकलं असेल किंवा कारखानदारीचे जे क्षेत्रामध्ये आहेत त्यांनी ऐकलं असेल, बोत्रे पाटलांनी एवढं 20,000 बिल थकवला, 2,000 कोटी. त्यानंतर काही जण असे म्हणते की कामगारांचा पगार थकलेला आहे. तर बोत्रे पाटील यांनी ऑफिशियल त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती पोस्ट करून सांगितलेले आहे किंवा महासत्ता जी न्यूजपेपर आहे त्याच्यात पण देण्यात आलेलं आहे. ओंकार शुगरची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. इथून बघू शकता हा राधानगरी तारीख 5चा आहे. फराळे तालुका राधानगरी येथील ओंकार शुगर अँड डिस्टिलरी 2025-26ची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. 15 जानेवारीपर्यंत 3550 रुपये प्रति टन, त्या 16 जानेवारीनंतर आलेल्या ऊसाला 3600 रुपये प्रति टन दराप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेलं आहे. बोत्रे पाटील यांनी उशीर चालू झाल्यामुळे यांनी दाखवलेल्या अभूतपूर्व विश्वासामुळे हंगाम व विस्तार 100% करणे शक्य झाले. आता येणाऱ्या पुढच्या काही आठवड्यात किंवा 1-2 आठवड्यात त्यांची रोलर पूजन होणार आहे. सगळे पुढचे चालू आहेत. पण आपण बघितलो आहे की काही शेतकऱ्यांची इंटरव्ह्यू ज्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आम्हाला पैसे भेटले नाही. तरी तसले कोणते शेतकरी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमचे पैसे राहिलेले आहेत की नाही. ही परळी सोलापूर जिथे आहे त्यांनी कमेंट करा, मग कळूनच जाईल की पैसे राहिलेत की नाहीत. धन्यवाद.